हे जे काही तुमचे मुद्दे हे जे तुझे मुद्दे आहेत ते अगदी नॉर्मल आहेत. हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत. अहो हे तर काहीच नाही. परवा काय झालं माहितीये, एक फोन करायला काय होतं रे, आधी वाया जातं ना सगळं अन्न. काल तर शिळ्यावरणाला फोडणी देऊन वरणफळ बनवलेस आणि आव असं आणते की लय मोठी दम बिर्याणी बनवली. अगं आमच्या रघुवीरच्या समोसे बनवायला जास्त मेहनत लागते त्यापेक्षा. मी समोसे खायला नाही म्हणत नाही आधी, पण मागच्या हेल्थ चेक मध्ये प्री डायबेटिक वॉर्निंग आली आहे ना, मग कशाला. त्या रिपोर्टचं कौतुक मला नको सांगू. काय तर म्हणे प्री डायबिटिक स्टेज. फॅशन आहे हल्ली. प्री वेडिंग, प्री दिवाळी, प्री क्रिसमस म्हणून काय खाणं सोडणार का आपण. काही नाही गे, हे लोकांना चुत्या बनवायचे धंदे आहेत आणि तुमच्यासारखे लोक चुत्या बनतात. बरं ठीक आहे, मग निदान हायजेनिक ठिकाणचे तरी खात जा ना, आणि कंट्रोल मध्ये खा रे, डोंट ओव्हर इट. आता तू माझं खाणं काढणार आहेस का. वा वा वा. हेच म्हणत होते मी. मागे माझ्या मावशीकडे जरा जास्त पुरणपोळ्या खाल्ल्या तर तुलाच त्रास झाला ना. 4 चौघात ढेकरा कोण देत होतं. मग नको नेत जाऊ तुझ्या नातेवाईकांकडे मला. हा लाज वाटते ना तुला नवऱ्याला घेऊन जायची. हा डोंट डेविएट फ्रॉम द टॉपिक. का आता का बोल ना. बरं तुझंच बरोबर सगळं. हां यू नो एव्हरीथिंग इन दिस फकिंग वर्ल्ड. आणि ही जी मी प्रेमाने केलेली वरणफळ आहे ना, ती मीच खाते उद्या. तू तुझ्या त्या रघुवीरचे समोसे खा, नाही तर मी आणून देते. हां डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू. उगाच सेंटी टाकून घंटी नको वाजू जातात. दे आण ती वरणफळ. खातो एकदाची म्हणजे तुझ्या पिंडाला कावळा शिव. काही गरज नाहीये. का दे ना. काही खातो. काही गरज नाही. आधी माझ्या दे, मरणाचीच वाट कावळा बघ. शिवेल पिंडाला. माझ्या मरणाचीच वाट बघतो. अगं दे. काही गरज नाही. कावळा शिवेल. हे एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं मला. हे तर काहीच नाही. परवाच सांगतो. कशाला कशाला सोसत नाही तर कशाला खायचे ते चीप रघुवीरचे समोसे. खा आता गोळ्या. तू नक्की कोणाला चीप म्हणतेस ग. हा रघुवीरला की समोसांना. फालतू जोक मारू नकोस आता. मी जरा जाऊन आलो. आणि सोड ना जाणे म्हणे. काय काय रे काय सोडू. काय सोडू. ते समोसे तळताना त्याच्या कपाळावरचा घाम मस्त फ्राय होतो हे सोडू. तुझ्या ढेकरांच्या बॅकग्राऊंड मध्ये मला रात्रभर झोपावं लागणार आहे हे सोडू. की आता हे असलं बाहेरून चोपून आल्यानंतर मी एवढी कष्टाने केलेली वरणफळं वाया जाणार आहेत हे सोडू. काय सोडू. माझं एवढंच म्हणणं आहे की ही वरणफळं मी उद्या खातो. तुझ्या बाबांनी चांगला फ्रीज दिलाय आपल्याला, त्यात ठेव. नाही का. तुझ्या ढेकरा आणि गॅसेसमुळे ना लिटरली 4 चौघात जायची सोय ठेवली नाहीयेस तू. मागे माझ्या मावशीकडे 6 पुरणपोळ्या खाल्ल्यास आणि नंतर कडपट ढेकरा देत बसलास. तरी तिची सासू बोललीस वात प्रवृत्ती आहे वाटतं जावई बापूंची. सोमडी लिटरली तुला कुठे न्यायची लाज वाटते मला. बोललीस शेवटी मनातलं बोललीसच. नवऱ्याला घेऊन जायची लाज वाटते ना तुला. अगं त्या शिळ्या आमटीच्या वरणफळांना कोणी गिराईक मिळेना म्हणून मला टोचून बोलतेस तू. हा आण ती वरणफळ दे इकडे. माझं काय नुकसान व्हायचंय ना ते एकदाच होऊन जाऊ दे तुझ्या हस्ते. दे. काही गरज नाही, नाही. दे. काही गरज नाही. आधी सोड तू. मी ठरवेन काय करायचं ते. आता तुमचं ठरलंच आहे तर मग आता एवढं ठरलंय तुमचं. ठीक आहे. तर मग ठीक आहे. तर सध्याच्या T20च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे टेस्ट मॅच मध्ये सिलेक्ट होण्यासाठी आलेल्या 2 खेळाडूंनी T20 खेळूनच आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा निंद्य प्रयत्न केलेला आहे. या अत्यंत कमी वेळच्या सामन्यामध्ये दोघांनीही चौफेर, चौकार, षटकार ठोकले, धुआधार फलंदाजी केली आणि अचूक टप्प्यावरती मारा करून समान गडी देखील बाद केले. म्हणून कोर्ट या निष्कर्षाप्रत आलेला आहे की कुणा एकाला विजयी घोषित करणं म्हणजे हा दोघांवरती अन्याय केल्यासारखं होतं. त्यामुळे विजेते पदाचा चषक दोघांनाही विभागून देण्यात येईल. तेव्हा हा विजेते पदाचा चषक तुम्हाला केव्हा द्यायचा ते पंच माणिकराव सांगतील. माणिकराव. अँड द कोर्ट इज ऍक्शन. थँक्यू my lord. पंचवीस तारखेला या. पुढची तारीख नाहीये का.
नाही म्हणजे मला 25ला वेळ नाहीये. का कुठे चाललाय? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. 2 तारीख घ्या, 2 तारीख. माणिकराव, त्या दिवशी जरा क्रिमिनल केसचं हिअरिंग आहे, सो दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. पुढचे 25 घ्या. अहो अहो एवढा एवढा उशीर? उशीर? आधीची एखादी आहे का? बर, तुमचं नाही, माझं नाही. 12 तारीख फायनल करा. 12? आणि तीही जमत नसेल तर एकत्रच राहा. आई हा, अगं ते तारीख पे तारीख खेळत होते. त्याने पुढच्या महिन्यातली 12 तारीख फायनल झाली. करू आता काहीतरी मॅनेज. हा ठेव ना, देवापुढे काहीतरी ठेव. शिरा केलायस तू? बदामाचा? ओके. आईनी शिरा केलाय बदामाचा. हो का? हा. अरे वा, छान छान. या ना म्हणजे ये ना ग. ही इथं कशाला आली? हा, अक्कल बिक्कल आहे की नाही? काय सेन्सच नाही चहायला. असं काय करताय? त्यांचं ते बघून घेतील ना. काय मला सांगा, तुम्ही कशाला आला तिकडे? फुकटचा शिरा खायला ना? तुम्ही काय साजूक तूप आणलंय घरून? आपली अक्कल शिकवू नका मला. हा, कशाला उगीच कोर्टाबाहेर वादी प्रतिवादी होते? हा, मला सांगा, आयुष्यात कधी बदाम घातलेला शिरा खाल्ला होतात का तुम्ही? तोही फुकट नाही ना? मग चला ना, कशाला लक्ष देताय? चला चला. आमचा अथू आहे ना, तो ते मोबाईलवरती गेम खेळतात ना, ते ते नाही का, गोळीबार ते करतात, ते डिचकी पबजी हां हां, ते बॅनच करायला पाहिजे. बरोबर आहे. अहो तुम्हाला सांगते, अभ्यासच करत नाही हो, लक्षच नाही, कॉन्सन्ट्रेशनच नाही. अहो मग त्याला त्या गोळ्या द्यायच्या ना कॉन्सन्ट्रेशनच्या. आई द्यायच्या ना तुला लहानपणी. काय नाव होतं त्याने? आत्ताच बंद केल्या. वरून काहीतरी नाव होतं. ॲनाकार्ड, होमिओपॅथी. मला ना खूप रेस्टलेस होतं, एखादं नाव आठवलं नाही ना. तुम्ही पण खेळायचं पबजी? काय विचारताय तुम्ही पण? छानच झाला होता शिरा, ॲज युजल. हो ना? हो ना. काय थँक्यू. ए आई, या निर्यांचं निस्तर. अगं काय केलं? ची हाय हाय. तू काकूंच्या हाथ का शिरा खाने के लिए हम कहीं भी जा सकते हैं. ग किती फ्रेश जोक मारलास ग. दिल चाहताचा रिमेक झाला ना, तर केकच्या सीनला वापरता येईल. इज इट? बरं तू आलीच आहेस तर प्लीज हेल्प मी विथ दिस यार, अँड मेक मी लुक सेक्सी. यू ऑलरेडी आर. तुम्ही हे असं शिरा बिरा खायला घालून माझ्या आशिलाचं माइंड चेंज नाही करायचं बरं का. मला काय वेळ लागलाय का? ह्या असल्या जुन्या ट्रिक्स वापरून मन वळवायचे दिवस, कष्ट, मोटिवेशन सगळं संपलंय आता. आणखी हवाय का शिरा? नाही नको, थँक्यू. घ्या. ठीक आहे, आलोच मी. मग काय करणार? हे दर कोज इथे बघ इकडे थांब. हां तन्वी, तू साडी नक्की कोणाला इम्प्रेस करायला नेसतेस? कोणी स्पेशल आहे की तुला तुझी हवा करायची? म्हणजे बघ, ऍक्च्युली कोणीतरी आहे. उगाच ग आपलं ट्रायल अँड एरर. कधी काय फिसकटेल सांगता येत नाही. इट्स टू फ्रजाईल दीज डेज, यू नो. I got it.
टिकली मिसिंग आहे. इकडे बघ. आता कशी कडक सेक्सी दिसतेस. तुझा फॅशन सेन्स कमाल आहे. एक सेल्फी काढूया. हो. हे मागे घे. शिरा मस्त झाला होता. मी घरी नक्की करून बघेन नाही का. काही पेपरवर्क राहिलंय तेवढं आपण घेऊया करून कोऑर्डिनेट. तुझं झालंय, तुला ड्रॉप करू का तुझं व्हायचंय अजूनही? नो आय एम ओके. म्हणजे ड्रॉप करा मला. थांबतो बाहेर, येतो. चालेल. अच्छा बाय. बाय बाय. अगं असू दे. बाय. दादा, are you nuts? का? You have invited your almost ex-wife on a Shira date and that too on this day. Crazy stuff. आम्ही जनरल बोलवलं, ती लगेच हो म्हणाली. आणि ठीक आहे ना, आम्ही मचर्ड आहोत. I just made a good gesture, so did she. Big deal. Don't you think it's a big deal? It's just a normal gesture girl. त्याने विचारलं, मी ऍक्सेप्ट केलं. एवढा काय विचार करायचा तर? नॉर्मल जेस्चर म्हणे. मॅड आहेस का जरा तू? आपल्याला कळायला नको का? हे बघ मुक्ता, लग्न कसं फक्त दोघांचं नसतं, अख्ख्या कुटुंबाचं असतं की नाही, तसाच डिवोर्स सुद्धा फक्त तुमच्या दोघांचा नाही, अख्ख्या कुटुंबाचा व्हायला हवा. एक मिनिट. हे बघ, गेट युअर बेसिक्स राईट. माझ्यात आणि आद्यामध्ये कम्पॅटेबिलिटी इश्यूज आहेत, पण म्हणून मी त्याच्या आईशी तन्वीशी जे रिलेशन डेव्हलप केले ते असं खाटकन कसं तोडू? आणि का? जस्ट बिकॉज दे आर असोसिएटेड विथ हिम. आणि मीच नाही, त्यांनी सुद्धा काहीतरी इन्व्हेस्ट केलंय ना या रिलेशन मध्ये. हाय हाय, जो बिताए थे तेरे संग गुजर गए अब वो लम्हे, कैसे काटे रतिया जो भुला नहीं सकते तुम्हें. वाह किती स्वस्तातला शेर आहे. वाह. गप ग, फालतू जोक मारू नकोस. लिव्ह इट ॲट इट्स वे. ओके फाईन फाईन. आणि काय ग, काय मुहूर्त काढलाय तुम्ही डिवोर्सचा? म्हणजे मी आणि अनुज इकडे आय डूच्या मूडमध्ये आणि तुम्ही दोघं काय आय डोंट. एक्स्ट्रीमली सॉरी, पण जवळची पॉसिबल डेटच नव्हती आणि आम्ही सकाळी लवकर येऊ ना. तसाही मुहूर्त 11:48 आहे. हो, पण नाही आलात वेळेत तर आम्ही आमचे कुठे फिरायला गेलो असं. हे बघ, जी काही छल्लीगिरी करायची असेल ना ती नंतर. नंतर. मुक्ता, काही झालं तरी तू पाहिजेस का माझ्या मागे उभी लग्न लागताना, प्लीज. हो ऑफकोर्स, आम्ही लवकरात लवकर सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येऊ वेळेत. थँक्यू. बरं ते सगळं जाऊ दे, आपला काय प्लॅन आहे आजचा? काय ठरवलंय? मी लिस्ट काढून ठेवली आहे, त्यानुसार आजची सगळी कामं करून टाकूया. आणि काहीतरी खायला मागव ना. शिरा खाऊन आलीस ना, काही मिळणार नाही. काम कर मुकाट्याने. राह सीधी चल रहे थे, दफ्तन मोड़ाया है, हैरते दिल का कसम तुलाया नहीं मोड़ाया है, राह सीधी चल रहे थे. हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. मी बोलते. काय बच्चन आहेस, तुझा आवाज ओळखायला? मुक्ता बोलते. हो माहिती आहे मला, नंबर सेव्ह आहे माझ्याकडे आणि तुझा आवाज ओळखतो. आपण जरा 2 मिनिटं बोलू शकतो का सरळ? उशीर होतोय मला. हे नाहीतरी समय आणि विकी सोबत चकाट आहे तर मला आय मीन माझी फाईल राहिली आहे काल तुझ्या घरी. ठेवली आईने उचलून.
बरं मग मी येते 9 वाजेपर्यंत. नको. का? आय मीन मी नाहीये घरी. त्याचा काय संबंध? अगं आई आणि तनू अव्हेंजर्सच्या मॉर्निंग शोला जात आहेत आणि मला यायला 10 सव्वा 10 तरी होतील. म्हणजे तसा खेळ 8 ते 9च आहे आणि नंतर चकाट आहेत 1 तास 1.5 तास. 10:30. ओके, मी तेव्हाच येते. ठीक आहे. ओके. पाणी हवं असेल तर मुक्ता ते दे माझ्याकडे, मी करते. आणि जा बघ त्याला काय हवंय ते, केव्हापासून ओरडतोय. नाही तुम्ही राहू द्या, तुम्ही पूजा आटपून घ्या. तो बघेल ना, त्याचं लहान आहे का आता. खरं तर हो, आधी भुणभुण करेल मग चिडचिड करेल आणि समोर असलं तरी न दिसण्यात एक्सपर्ट आहे ना तो. बदलेल हीच सवय. बघ बाई, आता हे सगळं तुझं डिपार्टमेंट आहे. हँडल विथ केअर म्हणजे झालं. काय लहान मुलांच्या वर्तन भाषात काय रे हे आधी नाहीये तिथे पण. मग मला नाही माहित. माहित नाही म्हणजे आय डोंट नो. ही काय फालतूगिरी आहे. आता याला ब्लेड्स नाही, दाढी कशी करू? खुर्टी दाढी घेऊन जाऊ मीटिंगला मी. मग याचा कालच विचार करून ठेवायचा होता. विचार करण्यासारखं काय? हा, दर महिन्याच्या किराण्यात नवीन ब्लेड्स येतात. यावेळी तुझ्या कृपेने आली नाही असं काय स्वप्न पडलं होतं मला? काय बिलिंग टाइम का कोडिंग आहे माझ्या कृपेने. मग त्या स्टोअर वाल्याला यादी देण्याआधी चेक करायची होतीस ना. तेव्हा इंस्टाग्राम बघण्यातून थोडा कमी टाइम खोटी केला असता तर आपली वेळ आली नसती आपल्यावर. अगं पण त्याचा इथे काय संबंध? नाही कसं, हाच तर प्रॉब्लेम आहे. महिन्याला तोंडावर पैसे फेकले की झालं, रिस्पॉन्सिबिलिटीज ओव्हर. मग सगळं कसं रूम सर्व्हिस सारखं हातात यायला हवं. एक बटन आपला रेझर हातात, तो टॉवेल काढ, माझा आहे तो बेशिस्त सारखा वागायचा, दुसऱ्यांच्या वस्तू वापरायच्या, स्वतःची वस्तू धड ठेवता येत नाही. लॉजिंग बोर्डिंग करून ठेवलंय नुसतं. हा विषय नाहीये भांडणाचा. मग काय विषय? काय विषय? हा काय ऐकतीये मी, सांग. बसली ना ताटकीळ, जा मग आता. वा वा वा. हा, बिना पाण्याची ऐकली होती मी, पण बिना रेझरची सुद्धा अशी तासली जाते ना, ते आत्ता कळलं मला. खूप वर्सेटाईल आहेस ग तू. आधी तू जरा रे पांड्या चुत्या, साला तुझ्या बापाने असे विकट फेकले होते का? जा तू त्या कॉफी विथ करंट मध्ये जा. ए बायको, कोण आहे बघ ना. बघ ना आधी तू. बघ ना प्लीज. काकू या ना. कशी आहेस? मजेत. तुम्ही? अरे नेत्रा मावशी, इकडे कसे काय? अरे तुझ्या आईला भेटायला आले. आई कोपऱ्यावरच गेल्यात भाजी आणायला, येतीलच. या ना. अच्छा, मग मी तिला तिथेच गाठते अगं. हो या या. मी चहा टाकते, या ना. अगं नकोय त्यांना. म्हणजे जाऊ दे ना, वेळेत चुकामुक होईल. आई कशी माहितीये ना, एका जागी थांबत नाही, चुकामुक होईल त्यांची. जाऊ दे, राहू दे. मी गाठते तिला तिथे. नाही थांबते रे, निघालीये. मार.
मार काय मार? काय फालतूगिरी ही? सरक ना. मी तुझ्याशी बोलते. सरक काय सरक? त्या आल्यानंतर उभा देखील राहिला नाहीस तू. त्या काय राष्ट्रगीतेत आल्यावर उभं राहिला? सरक. घाणेरडे जोक मारू नकोस. आणि लोक घरी येतात तर हे काय फाटके बनियान घालून बसलास आणि केसांशी खेळतोयस? अरे किळस कशी वाटत नाही तुला? किळस? तुला आता किळस वाटते यांची? हा? अगं याच केसांमधून बोट फिरवत रोमॅन्टिक होतेस तू तेव्हा. हे बा आता फाटे फोडू नकोस हा विषयाला. हे असं अजागळ राहण्यात आणि इनडिसिप्लिन राहण्यात काही भारी नाहीये. तो उगाच शाळा भरू नकोस हा. एकतर मॅचची मजा घातली सगळी आणि लोकांचा काही ही वेळ आहे माझ्या घरात यायची आणि मी कसाही राहीन ना इथे. नागडा फिर ना मग. हा फिरेन मी. त्रास होतोय का तुला? मला काही त्रास होतोय. रादर तुला हा त्रास होतोय की मला बनियन मध्ये बसता येतंय तुला तुला बसायचं तुला? ट्राय कर ना. नाही आधी काय भेटायस का तू? तू तुझी मॅच बघ आधी. नाही हे काय आवरलं नाही का अजून तू? म्हणजे अगं म्हणजे मला ड्रॉप करणार आहेस ना? माझी गाडी सर्व्हिसिंगला नाही का? मी विसरले. अरे एक मध्येच काम उपटलं आणि इट जस्ट स्किप्ड आउट ऑफ माय माइंड. ठीक आहे मग मी कॅब बुक करतो नाही का? आणि वाटेत अण्णाकडे थांबून ब्रेकफास्ट करणार होतो ना, तोही मी एकटाच करतो. मी उपीट केलंय. अरे सॉरी. व्हॉट नॉनसेन्स तू. सॉरी खरंच सॉरी. अरे मी विसरले. ठीक आहे. हे जर आता माझ्याकडनं झालं असतं ना तर मला शेजारच्या नेत्रा मावशी नाही कळलं असतं. ए आता उगाच बरळू नकोस हा. मौका मिळाला तर. मुक्ता मी बरळत नाहीये कळलं ना? इट्स अ बिटर ट्रूथ. एक कटू सत्य. हो ना मग आता कॅब बुक कर. इतर मी करणारच आहे पण फक्त हे लक्षात ठेव म्हणजे झालं. हा हो. इट्स अ बिटर ट्रूथ रिमेंबर. ए जा ना तू. इट्स अ बिटर ट्रूथ. सकाळी अगदी वर तोंड करून बोलून गेलास. मग दुपारी मी लवकर येते सांगितल्यावर बोलला का नाहीस की उशीर होणार आहे ते? आई शपथ खूप इम्प्रॉम्प्टू प्लॅन होता तेव्हा काहीच ठरलेलं नव्हतं. तुझी शपथ. पास नाही का बाई एकच माणूस मार तू. मी खरं सांगतोय. आशू मला बोलला की मी तुला ड्रॉप करतो आणि मग नंतर मागेच लागला दोन. मग तुम्ही 204 करून आलात. माझी आई सोड ना आता. सोड. म्हणजे मगाशी आईची शपथ घेतल्याचा रिपेंटन्स आहे का हा? आता आलोय ना मी. काय काय त्याचा? माझा वेळ वाया गेला ना. गोट्या खेळायला जात नाही मी ऑफिसमध्ये. किती थापा मारून आले माहितीये का तुला? आय कम्प्लिटली अग्री. बघ मी सुद्धा मोर दॅन 100% ट्राय केलाय थापा मारायचा. पण कसं एकदा गाडीत बसल्यावर असं बाहेर उडी मारून जाता येत नाही ना. सर्कमस्टन्सेस काहीही असो आधी आपल्याला टाइमचा कॉग्निझन्स नको का? सकाळी तुला नव्हता मी काय बोललो? माझं चुकलं. तसं नाहीये. आधी तुला काही क्वालिटी टाइम वगैरे नकोच आहे का? तू असले भारी इंग्लिश शब्द कुठून शिकून येतेस का? तुला नाही सगळं फेकच वाटणार आहे. सेल्फ सेंटर साला. शिव्या तू गप रे चुत्या. परत शिव. सॉरी. मला मान्य आहे माझं सकाळी चुकलं. पण जरा टाइम मॅनेजमेंट शिक ना. हा म्हणजे बरोबर आहे तुझं म्हणणं. मला कळतंय. ओळख नाही. दोन्ही होतंय. हे बघ माझं एवढंच म्हणणं आहे की करिअरच्या नादात आपले गोल्डन डेज नको रे मिस व्हायला. हे बघ आपणच काही गोष्टी प्रायोरिटाईज करायला हव्या. नाही तर कधी तू कधी मी गडबड होतच राहणार ना. लेट्स मेक अ प्रॉमिस नॉट टू मिस दीज बेस्ट डेज ऑफ आवर लाईफ. सगळं यावरच बॉल डाऊन होणार आहे का? मग
मन नावाचा एक व्हेरियंट आपल्या शरीरात असतो, जो कधी मेंदूत, कधी स्पर्शात आणि कधी कुठे असतो. बट व्हाय इट इज ऑलवेज बिटवीन युअर लेग्स? काहीच कळणार नाहीये तुला. I'm a big stupid talking to a mannequin. मूर्ख. Yeah, let me reach office first. Yeah, then we'll take it ahead. I know it's 9:30. I said I'd be there in half an hour. मुक्ता, this is a news. A great, see you. great news. मी आत्या होणार आहे. तुला आत्या व्हायला जमेल ग, पण त्याला बाबा होता येणार आहे का? सायकोलॉजिकली की बायोलॉजिकली? एक नंबर न्यूज आहे. परवा आम्ही जे बीड केलं होतं ना, ते प्रोजेक्ट आम्हाला मिळालं आणि त्याची 4 दिवसांची नॉलेज ट्रान्सफर कॉन्फरन्स असणार. कुठे माहिती? सिंगापोर. अरे वा. आणि तिकडे माझे जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. गुड. हे काय बस इतकंच? म्हणजे अगं म्हणजे मी इतकं काही सांगतोय तुला आणि तू असं कोल्ड काय रिॲक्ट होतेस? अजून कन्फर्म व्हायचंय ना. आणि तू अशा हजारो कोल्ड अँड डम रिॲक्शन्स देतोस, त्यात काय एवढं? मग तू काय बदला घेतेस का माझा आता? बदला घ्यायला वेळ कोणाकडे? इथे हजारो काम आहेत, डबा भरायचा आहे आणि अजून हे लिहून पण नाही झालं. ती सगळ्यांनाच असतात. मी मदत करतो ना तुला. इज इट? हा, मग मी कधी नाही म्हणालोय? नाही, नाही म्हणतच नाहीस तू, करत नाहीस हा इशू. मग तू सांगत जा ना. नाउ आय हॅव टू टेल यू इच अँड एव्हरीथिंग. दॅट्स द प्रॉब्लेम. तुझा प्रॉब्लेम काय? हाच. यू डोंट नो व्हॉट द ऍक्च्युअल प्रॉब्लेम इज. प्रत्येक गोष्टीवर असं कॉम्प्लेक्स उत्तर द्यायला कसं जमतं ग तुला? हा, आपलं काही सांगायला जावं हिची वेगळ्या विदर्भाची मागणी. माझ्या डब्याचं मी बघून घेईन आता. हो, साधं जेवताना पाणी घेता येतं का स्वतःचं? माझं मी बघतो म्हणे. आता जास्त बोलते असं मी सांगितलं ना. मी भरेन डबा. चहात साखर किती घालायची माहितीये का रे? उगाच उद्योग करून ठेवशील. मुक्ता, आता हे जास्त होत आहे. चंद थी तूने कही, कुछ कही मैंने कभी, वो तलफ़ुज़ खाक था, सारा बयां मोड़ आया है. अरे मला कसले फोन करतोयस? लग्न जवळ आलंय ना, बायकोला फोन कर. ए चुक्या, तू आंघोळ केली नसशीलच. जरा मराठी हो मराठी इकडे गरवारीच्या इथल्या सेंट्रलला. का? काय या साजला गिफ्ट घ्यायचं यार मला. काही सुचत नाहीये. इथले सेल्समन पण आता माझे मित्र झालेत. अरे संडे म्हटलं जरा स्वतःला वेळ वगैरे द्यावा. तर तू अभी मेरा टाइम का खोटी करेगा? तू ये ना यार लवकर. ठीक आहे, येतो आता. काय आईला तुझे मित्र आपले शत्रू व्हायला लागले रे आता.
बिकॉज यू आर सच अ युजलेस फेलो. आईला तुझ्या चॉईस आणि इमॅजिनेशनने शस्त्र टाकली म्हणून मी मदत करायला आलोय तुला आणि तू माझीच ठासतोय. हा मला खूप काम आहे, मी चाललो. तसं नाही, हरामखोर. नाही, नाही, नाही. ऐक ना आद्या, ऐक ना. भाऊ नको ना खाऊ यार, लग्न आहे यार माझं, काही सुचत नाही मला. प्लीज यार प्लीज. अनुज जी, ये सवाल आपके लिए 7 करोड़ रुपए के लिए था और आपकी सभी लाइफलाइंस खत्म हो चुकी है. अबे आप सिर्फ और सिर्फ क्विट कर सकते हैं. आए सर एक लाईफलाईन बाकी आहे लेकिन सर. कोणती? सर ती एक्सपर्ट्स ॲडवाइस सर. आद्या आद्या यार भाई, लग्न एकदाच होतं यार, थोडा तो तुझी होना मागताय ना. थोडा हा चुचनळीच्या बिकिनी पासून बाईक पर्यंतच्या सगळ्या मटेरियलिस्टिक आणि कविता करण्यापासून फॅन्टसी करेपर्यंतच्या सगळ्या सेंटिमेंटल आयडिया तू माझ्या एक्झॉस्ट करून टाकल्या. हो, एवढा विचार तू कधीपासून करायला लागलास रे? ए तू याच्यावर फोकस कर ना. तो उत्सव मूर्ती आहे, त्याची वाट लागणार आहे. गिफ्ट कडे लक्ष दे. अरे तिला लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना, तेव्हा ते झुमके आवडले होते. कुठे आहे तुम्ही? ते मागे असतील तिथे ज्वेलरीच्या इथे. तू इतका डिओचा वास काय तू मारलायस का? आद्या आंघोळ केली नसेलच. चला. घाणेरडा आहे अगं हा. हे बघ, हे घे. भारी आहे ना? एक नंबर. तिला खूप छान दिसेल. घेऊन जा तू, चल. दे रे. आणि अरे गिफ्ट द्यायची गरज काय? सरप्राईज हनीमून डेस्टिनेशन देतोस ना तू तिला, बस. यु नो अनुज, मुलींना नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद मिळतो. अरे काय सगळ्यांना नाही कळत ते. हो पण काही ओकेजन असेल तर आपण गिफ्ट देतोच ना. मग हो, पण साधं गिफ्ट देणं हे सुद्धा एक सुंदर ओकेजन असू शकतं ना. हो. हे तुझं घड्याळ मी तुझ्या बर्थडेला गिफ्ट दिलंय की नाही? अजून वापरतेसच ना तू. म्हणजे काही ओकेजन असेल तर आपण देतो गिफ्ट. हो, पण मी जनरल बोलते आधी. तू स्वतःला का लावून घेतोयस? आणि तू कधीच मला गिफ्ट दिले नाहीत वगैरे अशी काही तक्रार नाही केली मी. ते परवडलं असतं. हा कसा आहे? नाही रेशी, नो वेअर नियर हर चॉईस. मी बघते इथे. थँक्स यार मुक्ता, तू नसतीस ना तर तोंडावर आपटलो असतो मी. अगं सरप्राईज गिफ्ट म्हणून पाकिटामध्ये पैसे घालून द्यावे लागले असते मला. थँक्स. म्हणजे मी काय पुतळा होतो का? हा मॅनिक्विन? नाहीये बाई. अनुज अनुज दे दे.
त्याला त्याचं क्रेडिट दे. आणि एवढं काही वाईट चॉईस नाही आहे त्याचा, बरं आहे. मी पण कन्सिडर करते कधी कधी, मी पण. अरे तो फिर इसी को तो कहते हैं ते हे रे. बरं ऐक ना, जाऊ दे. भूक लागली, आपण काहीतरी खायला मागूयात का? प्लीज. दादा या घ्या. मला एक रोटी, त्याच्यासोबत तुम्ही मागवा काय ते. एका पद्धती ऑर्डर द्यायची. रोटी कंपल्सरी लागणारच आहे ना. चिकन हरा नारियल. मला एक व्हेज झालं. हां बोला बाबा. नाही 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 बाबा, त्याला सांगा मी दिलेलं डिझाईन परफेक्ट आहे म्हणून. हो अहो, आपल्या गच्चीमध्ये 100% बसणार. डोंट वरी. पत्र्याचंच पाहिजे ना मांडव. हो हो. काय कटकट आहे यार ही. चाल हा काय पैसे देऊन काय माझे त्यांचा. बरं आलो मी, 10 मिनिटात आलो बाबा, 10 मिनिटात आलोच. ऐका ना काहीच, मला जावं लागेल. अहो तो मंडपवाला बाबांच्या डोक्याला शॉट देतो. अरे जाशील ना, ठीक आहे, आपण सगळेच निघू. 15 मिनिटात ऑर्डर येईल, पटकन खाऊ आणि जाऊ. नाही तुम्ही खा ना, मी निघतो. कोल्ड्रिंकचं पी तू. अरे नाही, राहू दे निघतो मी. लस्सी बिस्सी मारतो, झोपतो. चला बाय. हे घे. हो. अरे येडा आहे का आजार? म्हणजे येडाच आहे तो. बघ ना, एवढं काय ऑर्डर करून ठेवलंय. कोण खाणार आता ते? तू एका रोटीमध्ये गार होणार, मग ते परत पार्सल करा. मागच्या वेळेला आम्ही ते अंगूर मलाई ऑर्डर केली. इतकी क्वांटिटी येते त्यांची ना, आणि इतकी गोड असते. पण म्हणजे एक मिनिट, काय मूर्खासारखा बडबडतोस? मूर्खासारखा नाही तर काय? म्हणजे मला नाही माहित की डिवोर्स होऊ घातलेल्या कपलने किंवा जे काही आपण आहोत आता सेमी कपल व्हॉट एव्हर, त्यांनी काय काय बोलायचं असतं, कसं बोलायचं असतं, आय डोंट नो. ए शांत हो. हवामानाच्या गप्पा मार, राजकारणाच्या गप्पा मार, काही पण ठीक आहे. शांत हो. हा हवा चांगली. तुला कोल्ड्रिंक हवंय का? गेंड्या रे, कसास तू? लॉंग टाइम यार. इकडे कसा काय? ट्रम्पने हाकललं वगैरे की काय? फॉर्च्युनेटली तेवढी वेळ नाही आली अजून, पण अवस्था खराब आहे यार तिकडे. बाकी तू कसा आहेस? आणि ओळख करून दे की. हा गेंड्या. गेंड्या आय मीन अद्वैत. म्हणजे शाळेत असताना ढुशी मारायचा सगळ्यांना, म्हणून आम्ही त्याला गेंड्या म्हणायचो. आणि लहानपणापासून साहेबांच्या अंगावर खूप केस होते म्हणून आम्ही त्याला अस्वल म्हणायचो. ए तुला आठवत आहे तुझ्या केसांना? हा ही मुक्ता. हाय. हाय. फोटोज पाहिले होते तुमच्या लग्नाचे इन्स्टावर. नमस्कार वहिनी. बट वी आर सेपरेटेड नाउ. Oh. I'm so sorry. I'm sorry. Am I disturbing you? No, please join us. इट्स ओके. तू मेरी छोड ना, अपनी बता. हा बायको कशी आहे? हा. आणि आशूने सांगितलं मला तुमची लव्ह स्टोरी, एकाच ऑफिस मध्ये नाईट शिफ्ट. कळलं मला. डिवोर्स झाला माझा. अँड इट वॉज ugly. Not as I expected. शेवटी कसं आहे आद्या, अपब्रिंगिंगचा खूप फरक पडतो रे. नाही म्हणजे अमेरिकेचं एक्सपोजर असून वगैरे सुद्धा आम्हाला नाही जमलं तुमच्यासारखं. मग अमेरिका असो, इंडिया असो, इट्स आय एम सो सॉरी. आय एम सॉरी. मी माझा पाडा वाचत बसलो. यू प्लीज कॅरी ऑन. सॉरी. आणि चांगलं चाललंय तुझं. लायसन्स एक्सपायर होऊन सुद्धा गाडी चालवतोस. कॅरी ऑन. आय विल सी यू अराउंड. बाय. अरे असं काही नाहीये. तू काय म्हणाला तो? लायसन्स नाही, काय नाही.
तरी लय गुदगुल्यावायला लागला बरं. गुदगुल्या शब्द ऐकला ना हल्ली मला गुदगुल्या व्हायला लागतात. अरे एन्जॉय एन्जॉय. हे काय थोडे दिवसच आहे. एकदा का लग्न झालं ना, लग्न झालं की सगळं खलास एन्जॉय. तू मेरी तरफ देख, मैं तेरा भविष्य हो सकती हूँ, फ्यूचर. मैं समय हूँ साज. मेरी तरफ देख, इधर देख. चढ़ी नहीं है मुझे अभी तक. हो हिंदीत बोलती है, हिंदीत. आणि म्हणे चढली नाही अनुज. आजू चढ़ली नहीं. अम्मल मार के हस्बैंड का नाम ले रही मैडली. आजू क्यों करनी तेरे को शादी? पागल. तू का केलंस मग? का केलंस? अरे यांची बॅचलर आजच आहे. त्याला बॅचलर नाही म्हणत, स्पिन्स्टर म्हणतात. स्पिन्स्टर. कुणी का असे ना, दारूच पाहिजे ना शेवटी. दारूच पाहिजे. काही म्हणा, पोरींच्या फोटोला लय पटापट लाईक येतात रे. अरे हा मादरचा तू मुक्ताच्या फोटोला लाईक देतो. लव लाईक. अरे गोसाडीच्या समोर बसलोय ना मी तुझ्या. अरे ठीक आहे ना यार, तसे तुमचं कुठं काय राहिलंय? किती चालतो रे हा? अरे लाज नाही राहिली रे. आजकालच्या पोरांना लाज नाही राहिली. बट आय लव्ह यू आद्या. आय लव्ह यू. मला अनुजला भेटायचं यार. मी फोन करते. मला फोन कुठे? मग फोन नहीं अभी नहीं. अभी करो इंतजार. नहीं अभी यही मैं हूँ बेकरार. चुप. वापी लिंपी साला. कंट्रोल कर, कंट्रोल. प्राणायाम कर तू. अनुलोम विलोम. काय? साज, मैं तेरे को एक बात बोलूं सीरियसली. एकदम सीरियसली. तू ना थोड़ा लिमिटेड प्यार करना सीख. लिमिटेड इन्वॉल्वमेंट. लिमिट में खींच और लिमिट में छोड़, तो सब कुछ कैसे लिमिट में रहेगा. तुला चालेल? आवडेल का तिने तुला बदललेलं? तू तिला तिची स्पेस दे आणि तिला म्हणाव तू मला दे. मला म्हणजे तुला स्पेस, आणि त्यात चोच मारू नका. A man and a woman, these are two different individual sets with limited region of interference. Be clear with that region, huh? See, don't let that region hamper your individual life. क्या बात बोली मैडम. इनको वो दो, वो अवार्ड दो इनको. वो ये लो, ये मैगिस से. मैगिस है वो. वही जो वाला अनुज भेटेंगे यार. यार कुछ मूड बीड बनाओ यार. कुछ बचाओ. ये पगला दिल खोल के नाचेगा ये
शाख पर फितरत की थे, इल्म से आबाद वो करने नया मोड़ आया है, राह सीधी चल रहे थे। कम ऑन गाइज, आपण अंताक्षरी खेळूया. हा मस्त माहोल बनवू. व्हॉट्स लाईक? काय मित्र भेटले, बाटलीपेक्षा बाई जवळची वाटते. बोरिंग. काय पार्टी. एनी प्लॅन्स? हॅपनिंग करायचं का काहीतरी? आत्ता तरी जास्तीत जास्त सिगरेट. कधीपासून? नॉट गुड. हल्लीची पिढी इतकी मोबाईलच्या आहारी गेली आहे ना, लोक समोरासमोर बसलेले असतात पण संवाद काय होत नाही बाबा. दॅट्स ट्रू. कम्युनिकेशन इश्यूज झालेले आहेत. साला हा व्हॉट्सअप ग्रुप आधी बंद करायला पाहिजे. हे काय मध्येच? करेक्ट आहे, बरोबर म्हणतोय तो. आणि कसं आहे, ते उगाच टिंग 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 वाजत राहतं. आपल्याला उगाच वाटत राहतं की वी आर कनेक्टेड. भेटण्याची अर्ज निघून जाते यार. ते भेटण्याच्या अर्जने आलेले लव्ह बर्ड्स राहिले कुठे? हे काय मागे हरवलेत. जाऊ दे रे, फेज असते. लेट देम एन्जॉय. आणि असंही ते दोघे जर का टल्ली झाले नसते तर आपण भेटलो असतो का? जाम धमाल आली यार. आपण भेटतच नाही राव. हो ना यार. लास्ट टाइम आपण सगळे एकत्र कधी भेटलो आठवतच नाहीये. करेक्ट आहे. द्या, तुमच्यामध्ये जे काही चाललंय ना त्याच्यावर बोलून सोल्युशन काढता येईल आपल्याला. आणि यार तुम्ही आम्हाला आधी काही कल्पना पण नाही दिली रे. हो ना. अगं तुझ्या बाबांचा फोन आला तेव्हा केवढा शॉक बसला आम्हाला. एक्झॅक्टली. आणि तुम्ही डायरेक्ट वॉकआउट केल्यानंतर आम्हाला कळालं यार. वॉकआउट आम्ही नाही, तिने केलंय. ती करायची वेळ कोणामुळे आली? का ती मीच आणली? यावर हजारदा बोलून झालंय आपलं. काय उपयोग आहे त्याचा? गाईज, वी आर हिअर फॉर डिस्कशन. ओके, पण डिस्कशन करायला 2 वे कम्युनिकेशन हवं ना. त्यावर तर आपण 10,000 वेळा बोललोय. हो, आणि त्यातल्या 9,999 वेळेला बरं बाई मी चुकलो असं माझ्याकडनं कबूलही करून घेतलंस. लिहून ठेवायचास? इतका ॲक्युरेट हिशोब ठेवलायस ते? प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवायला तुझ्याकडनंच तर शिकलो. अजून 10 चांगल्या गोष्टी शिकवत होते ना, त्या शिकून घ्यायच्या. तुला चांगल्या वाटल्या म्हणजे त्या चांगल्या का? अरे बस करा यार, आपण जरा शांतपणे बोलूयात का बाई? आणि यार आद्या, आम्हाला तर असं कळलंय की गेले 15 दिवस झाले तुम्ही एकमेकांशी बोलला पण नाही आहात काही. 1 मिनिट. आम्हाला असं कळलंय ही अत्यंत रिस्की टर्म आहे बरं का. त्याचा सोर्स कोण आहे आणि कसा आहे याच्यावर त्याची ऑथेंटिसिटी डिपेंड करते. एक्झॅक्टली. आणि म्हणून तुम्हाला इथे बोलवून घेतले मध्यस्थी करायला. हा, आणि हो बाई, इथे कोणालाही प्रश्न विचारला जाणार नाहीये बरं का, आणि जजमेंटही दिलं जाणार नाहीये. वी जस्ट वॉन्ट टू नो हाऊ यू सॉर्टिंग इट आउट. सॉर्ट करायला काय उरले आता? याच्यासोबत राहणं म्हणजे एक एंडलेस एफर्ट. मला काही बोलायचं नाही. मुक्ता, अरे यार मुक्ता थांब. मुक्ता, पुन्हा तेच करते ती. आणि गेले 19 दिवस तिने ना माझा कॉल रिसीव्ह केलाय ना माझ्या मेसेजेसना रिप्लाय केलाय.
आणि इतकंच जर असेल ना, देन लेट्स एंड इट राईट अवे. हिंदी 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 ओके. चार शब्द. पहिला जीजस, ख्रिश्चन, सुसाईड, खोकला, फाशी, चर्च, डॉक्टर. मुन्ना भाई MBBS, कोट, एप्रन, कोट कापला. दुसरा शब्द कोण? फाशी, एक डॉक्टर की मौत. आहे अशी फिल्म. डॉक्टर कोटनीस. अमर डॉक्टर कोटनीस की अमर कहानी. एक्झॅक्टली येस. पिक्चर आहे. आद्या ये बस आता. कुठलं कळेल ना, बघ ना, ओळखा. कमान आद्या. यो कमान आद्या. मराठी, हिंदी नाही. हिंदी. हाँ, ओके. मी, तू, मैं, नको, नहीं. चिडलाय. मुझे. आपण, ओके. आपण, सलमान. हाँ, सलमान. हम आपके हैं कौन? यस. हम आपके हैं कौन? अरे मग काय, न्यायला लावलं ना तिने आद्याच्या घरी, आणि तिथे त्यांची बॅचलर चालूच होती. अरे वा, म्हणजे रोमॅन्स अगदी उतू चालला होता. विचारू नकोस, अनुजचं काही वेगळं नव्हतं. तो कम्प्लीट आउट झाला होता आणि बिचारा आद्या त्याला कंट्रोल करून करून मेला होता. आद्या नसताना तर सिच्युएशन हँडलच करता आली नसती. हे लग्न होऊन जाऊ दे, मग तू आणि आदित्य जरा कमी भेटत जा. आय माइट बी साऊंडिंग अ लिटल कन्झर्वेटिव्ह, बट इट इज नेसेसरी. आता काय प्रॉब्लेम आहे? अगं असं काय, आपण आता नवीन स्थळं पाहणार, मग त्या लोकांना काय वाटणार की ही मुलगी घटस्फोट झाला असूनही त्या आधीच्या नवऱ्याबरोबर. एक मिनिट, नवीन स्थळ म्हणजे कुठून आले? कुठून आलं म्हणजे काय, आज किंवा उद्या आपण पाहणारच ना. बाबा मी नाहीये त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये. आणि हे असं सगळं झाल्यानंतर आय एम लिटल स्केप्टिकल. मला आणि तूही घाई करू नकोस उगाच. अगं असं काय, तुझा संसार नव्याने उभा करायचा, तर इथे BP डबल झालंय आमचं. त्यात तुम्ही लोक अशी नाती फटाफट तोडून टाकता, खडू तोडल्यासारखी. मी माझ्या मुलांना लेक्चरमध्ये नेहमी सांगत असतो, तुमची टेन्साईल स्ट्रेंथच कमी झाली. यू सकम अंडर प्रेशर व्हेरी क्विकली, व्हेरी ब्रिटल. तू हे असं सगळं वर्गात बोलत जाऊ नकोस. हा देख, म्हणजे त्यांना वाटायचं की इंजिनिअरिंग नाही, फिलॉसॉफीचा क्लास चालू आहे. आणि माझंच म्हणशील तर मला मिळालं एक उत्तम सोल्युशन. तुझ्याच भाषेत झालेत खडूचे 2 तुकडे, पण काय लिहिता येत आहे ना दोन्ही. आत्ता तुला योग्यच वाटतंय, कारण तुझ्यात अजून उमेद शिल्लक आहे. कामाचा उबग नाही आलाय, वय नाही झालंय. पण एक एज असं असतं की ज्याच्यानंतर यू नीड अ कंपॅनियन, अ फॅमिली. मला विचार, मी करेन ना एंगेज स्वतःला 100 कामात. पण आता ते लग्न, जबाबदाऱ्या, इट टेक्स अ टोल. जबाबदाऱ्या त्या कोणाला चुकल्या आहेत? म्हणजे एकटा माणूस काय बेजबाबदार असतो काय? मी असं म्हणतच नाहीये ना. It's just that you don't have an additional responsibility of a full grown adult. It should have a balance. Equal. एक्झॅक्टली, इक्वालिटी महत्वाची आहे. पण
दोन माणसं म्हणजे एस्पेशली नवरा बायको दे आर कम्प्लिटली इक्वल. पण फक्त ह्याच्यावरच फोकस राहिला तर चढाओढ येणार आणि चढाओढ आली की अपेक्षा येणार आणि अपेक्षा आल्या की अपेक्षाभंग. माय डिअर, द रूट कॉज इज देअर. तू खरंच फिलॉसॉफीचे क्लासेस घ्या. तू चेष्टा करत ता माझी, पण हा एक गुरुमंत्र आहे लाख मोलाचा. हा जो सॉल्ट अँड पेपर लुक आहे ना, हा कुठल्या सलोनमध्ये जाऊन झाला नाहीये. इट्स रिअल, नॅचरल. आय नो. I'll think over it. विचार करा, कृती करा, दोन्ही करा. बाकी तुमच्या पिढीला आमच्यापेक्षा अक्कल जास्त आहेच. नो पन इज इंटेंडेड. चला, मला उशीर होतोय, मला निघायला पाहिजे. बाय. नीट जा. बाय. चल बाय. मला उद्या 6 वाजता पिक कर. बाय बाय. काय थेर चालली तुझी? हा काय माझं कुठे काय काही नाही. कोण होता तो? कोण होता? हे बघा, मी माझ्या प्रॉब्लेम मध्ये जरा अडकलो होतो, पण माझं लक्ष आहे. काय एकदम मोठा भाऊ का जागा झालाय? कोण अनिशच होता ना तो? तोच होता ना? परत कसा आला तुझ्या लाईफ मध्ये? हल्ली तुझ्या इन्स्टा स्टोरीज मध्ये पण असतो. फक्त तुमचं ब्रेकअप झालं होतं ना? हा सगळा गोवा फिरून आली माझे पैसे वापरून. काय म्हणत होतीस? लो वाटतंय, लो वाटतंय. आता नाही लो वाटत तुला? नाही म्हणजे पैशांचा प्रश्न नाहीये, काळजीने विचारतोय. काय परत तुम्ही? बस जरा, ये बसून बोलू. काय ये बस. ऐक, अनिशचं आणि माझं ब्रेकअप झालं. त्यानंतर माझी 2 रिलेशन्स झाली आणि त्यात मला असं लक्षात आलं की आपल्याला हवा तसा 100% मुलगा मिळतच नाहीये. रादर असा परफेक्ट कोणी नसणारच आहे. मग कशाला फुकट ट्रायल मारा. मी तर हल्ली कपडे घेतानाही ट्रायल करत नाही, उगाच कन्फ्युजन वाढतं. आणि हे बघ, जे आवडतं ना त्यात थोडे ड्रॉबॅक्स असणारच आहेत. पण एवढं सगळं तू कधी आणि कुठे शिकलीस? तू तुझ्या केसमध्ये इतका अडकला होतास ना की तुझ्या लहान बहिणीच्या आयुष्यात काय चाललंय तुला कसं कळणार? पण एवढे सगळे ब्रेकअप्स वगैरे तू कसं हँडल केलंस? जमतं रे, जमतं. एवढं काही अवघड नसतं. आणि बाय डिफॉल्ट मुलींमध्ये ती कला असतेच, रिलेशनशिप मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन. पण तुझ्या ह्या कलेनुसार परत फिरून त्याच बाबाकडे जाणं योग्यच का? हे बघ, माझं अनिशशी तुटलं. हां, त्यानंतर मी काही महिने शंतनू बरोबर होते. फार बोर होता रे तो. काहीच इंटरेस्टिंग नव्हतं आयुष्यात. मग क्लेटन भेटला आणि ही वॉज गुड. वी हॅड फन. फन म्हणजे? हा नक्की काय काय केलं? ए चल, तू आज बाबा टोन लावू नको ना. 5च वर्षाचा अंतर आहे, इतकाही काही फरक नाही आपल्यात. हां, सो वी वर हॅपी. पण तिथेही मला कुठेतरी थोडीशी तडजोड करायला लागत होतीच. आणि डीलिंग विथ अनिश वॉज फार इझी. आणि त्यात काय झालं की आमचं एकमेकांवर प्रेम होतंच, पण या ब्रेकअपच्या सगळ्या सीनमुळे जरा गॅप मिळाली, विचार करायला वेळ मिळाला, शहाणपण आलं. पण मग आता हे सगळं कधीपर्यंत? चालेल तोपर्यंत चालवायचं. लाईफ टाईम कमिटमेंट वगैरे नाही आहे द्यायची. पण मला यातलं काय आवडतंय माहिती आहे? जुन्या माणसाला नव्याने एक्सप्लोअर करणं. म्हणजे नौखे पण किती कमाल आहे रे. प्लस नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन गॉड. आता काय आहे तोच आपला रणबीर आणि विकी. सब कुछ. नाही ते सगळं ठीक आहे, पण ज्या मुद्द्यावरून तुमचं तुटलं होतं तो तरी सॉर्ट झालाय का? ते होतं रे,
प्यार सब कुछ सिखा देता है. चाहीला आपल्या दोघात नक्की मोठं कोण आहे का? हा? You know nothing, Jon Snow. आपके हम कौन है, अजनबी मानुस है, पूछता था दिल पता, वो रूबरू मोड़ आया है. जतीन जतीन हा यस. का रे एवढी गडबड? जरा बोलायचं होतं. हा बोल. मी 7 दिवसांच्या सुट्टीसाठी ईमेल टाकला होता 1 महिन्यापूर्वी आणि ती लीव सँक्शन पण झाली आहे. हे बघ सुट्टी वगैरे विसर आता. हे जे प्रोजेक्ट आहे ते अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट जर डिलिव्हर नाही ना झालं तर सगळ्यांचीच सुट्टी होईल कायमची. हां आणि ॲज यू नो हे प्रोजेक्ट जर व्यवस्थित डिलिव्हर झालं तर तुझं सिंगापूरला जायचे चान्सेस पण वाढणार आहेत. सो यार फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे अँड इट्स इम्पॉर्टंट. जरा टेन्शन आहे. सो प्रेग्नंट आहे का करायला जायचंय? मी काय म्हणतो वाईफला घेऊन जा ना सिंगापूरलाच. हॉटेल्स आणि फूड बिल्स वगैरे मी मॅनेज करेन. मग काय प्रॉब्लेम आहे? हो पण हे बघ पण वगैरे काही नाही. आय थिंक युअर वाईफ इज मोर कन्सिडरेट दॅन द मॅनेजमेंट. सो प्लीज मॅनेज युअर वाईफ आणि या सी यू टुमॉरो. चल बाय. ए दादा, तुम्ही डलहौसीवरून मॅक्लिओडगंजला पण जाणार आहात ना? तिथली कॉलोनियल स्ट्रक्चर्स आणि छोटी छोटी दुकानं फार कमाल आहेत. अरे जा तुम्ही. अरे तुमच्या तारखा ठरल्या की नाही? म्हणजे बुकिंग वगैरे झाली ना? हो 21 ते 27 झालंय. म्हणजे फ्लाईट बुक झाली आहे. आज हा हॉटेल बुक करणं होता. केलं ना? नाही का? ते जरा बोलू आपण. तू टाळतोयस का आधी? असं काही नाहीये. प्रॉब्लेम काय मग? आहे सांगतो मी. काय सांगतो. अगं जे मुक्ता आदित्य सगळं ओके आहे ना तुमच्यात? हो म्हणजे हे बघ मी इंटरव्हीन करत नाहीये याचा अर्थ माझं लक्ष नाही असं समजू नकोस. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी वेगळंच टेन्शन हे आम्हालाही जाणवलंय. हे बघ आधी जे काही असेल ते दोघं समोरासमोर बसून सामंजस्याने सोडवा ना. आत्ता याच वेळेला 2 पावलं दोघांनी मागे येण्यात काहीही कमीपणा नसतो. अरे नाही आई असं काही नाही. मला कसलंही एक्सप्लेनेशन नकोय. तुमचं दोघांचं नीट व्यवस्थित व्हावं हीच इच्छा आहे माझी. आणि मी आहे ना तुमच्या पाठीशी. काहीही लागलं तरी बोला माझ्याशी. जा जा जाऊन बघ काय झालंय. जा. तुझा प्रॉब्लेम काय आधी? तुला त्यांना क्लिअरली सांगता येत नाही का? कधीची सँक्शन दिली? मी प्रयत्न केला नाही असं वाटतंय का तुला? पुरेसा नाहीये ना तो प्रयत्न? हा आपण काय नुसती मजा मारायला चाललोय का तिथे? यू नो हाऊ इम्पॉर्टंट दिस ब्रेक इज गोना बी. आय नो दॅट अँड यू आर नॉट द ओनली वन हू इज सफरिंग. होतोयस ना सफर, मग तरी का टाळतोयस का? तुझ्यात करेज नाही आहे सिच्युएशन फेस करायचं. उगाच काहीतरी बडबडू नकोस. मला तरी आता असंच वाटतंय तुझ्याकडे काही रिझनिंग नाहीये तुझ्या बिहेवियरचं. हा तू त्या भानगडीतच पडायला घाबरतोयस. चर्चाच नको म्हणजे प्रश्नच मिटला. तू सतत मला ब्लेम करू नकोस. मग कोणाला करू? कोण आहे आपल्या दोघांमध्ये? का आता तिसरं कोणी पण आहे? तेही सांग. तेही ऐकायची तयारी आहे माझी. उगाच काहीतरी बडबडू नकोस पिंडो. मीच बिनडॉक, तू अतिशहाणा. मुक्ता फुकट वाढवू नकोस. माझं ऑलरेडी डोकं फिरलंय. मी मजेतच आहे. तुझं डोकं फिरलंय. तुझे प्रॉब्लेम, तुझे टेंड्रम्स. बस का बस?
तुझंच सगळं बिघडलंय. मी झक मारतीये ना इथे. डोंट ट्राय माय पेशन्स. मी बोलणार, मी अजून बोलणार. ऐकू जाते या बाहेर. मग जाऊ दे ना, त्यांनाही कळू दे काय प्रॉब्लेम आहे आपल्यात. काय लाज वाटते आता तुला? कळत नाही का माझी लागली आहे इथे सतत मी 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 माझं माझं. आणि आता मला नाहीच जायचंय कुठे, कारण 4 दिवस बाहेर जाऊन काही बदलेल ना असं मुळात वाटतच नाहीये मला. साज ते पेपर दे ग. हा हे टिकली कुठे आहे? अरे भाई हे फिलिंग काहीतरी वेगळं आहे हा, टोटली. काय रे, विचार बदलला? तू जरा गप्प बस हं. इथे मी काहीतरी जेन्युनली बोलतोय, तुझं भलतंच चाललंय, वेगळं स्टेशन काहीतरी. तुला हे लग्न वगैरे झेपत नाहीये का? ए चिलॅक्स रे. यु नो बटरफ्लायज इन द स्टमक म्हणजे जे काही असतं ना तसं तसं होतंय. राईट. करेक्ट करेक्ट. सेम इयर. सेम रे. हो बाप रे, वेगळंच काहीतरी आहे. बर ते सोड, तू शेरवानीची इस्त्री चेक केलीस का? केली आहे. हा मी त्याला सांगितलं होतं एकदम कडक पाहिजे. कडक कडक केलेली आहे. डोंट वरी. आणि मोजड्यांचं काय करणार आहेस? पाहिल्या बॅगेत टाकून ठेव, आयत्या वेळी विसरशील. पाहिल्या आहेत ग. हा आणि तो आंबर कलरचा कुर्ता तो घालूनच येणार आहेस का? नाहीतर एक काम कर, सरळ बॅगेत टाक, विषयच नको. एक मिनिट. हा अंबर कलरचा कुर्ता कुठला आहे? हे बघ, पिवळा ठरला होता आपला फायनल. ते इथे गुलाबाचं फूल कोरलेलं आहे, तो तुझ्या ऑरेंज साडीला मॅचिंग होतो म्हणून. म्हणजे तोच. आणि तो पिवळा नाहीये, आंबर. आणि माझी साडी काय ऑरेंज नाहीये, त्याला टँजेरिन म्हणतात. टँजेरिन. हा ते ठीक आहे. तुला पाहिजे ते मिळालंय ना, मग ओके चल. आणि हा अनुज, ऐक इकडे खूप काम आहेत यार. बोल. तू देवदर्शनाला जायच्या गाडीचं काय केलंस? म्हणजे कुणाला सांगितलंस का? नाही तर सरळ संदीप दादाला सांगू का? तो चालवतो व्यवस्थित. काही सगळं ठरलंय ना बाई. आद्या म्हणालाय ना गाडी सजवून आणतो. तू आता गोंधळ घालू नकोस. गोंधळ घालत नाहीये मी. मग काय आहे? आणि हा आद्याला फोन करून विचार, तो ते वाटायचे पेढे कधीपर्यंत घेऊन येतोय, विचार. तू किती वाजेपर्यंत आणायला सांगितले होतेस त्याला? मी 9 साडेनऊ पर्यंत सांगितलं होतं त्याला. अरे 1000 पेढे पॅक करायचे रे. जेवण झाल्यावर एक 7-8 जण जरी बसले तरी 2-3 तास लागतील. त्याला फोन करून विचार. फाईन. आद्या म्हणालाय ना तर तो वेळेवर आणणार पेढे. सो डोंट वरी. आणि आद्या मला कधी डीच करत नाही. सो चिल. काय मग उद्या दी डे मजा आहे. कसलं काय ग, ही आमची आई पण ना म्हणते सत्यनारायणापर्यंत काहीच नाही म्हणून. त्याला काय अर्थ आहे यार? चल अनुज बाहेर हो. खूप वेळ दिला तुम्हाला. काय लगेच बाहेर. नाही का? काय चाललंय? चल बाहेर. एक मिनिट. लग्न बाहेर तुझं बाय बाय. ओ बंद झालं? शार्प 9ला दुकान बंद होतं साहेब. अहो पण माझी खूप मोठी पेढ्यांची ऑर्डर आहे. मी सांगितलं होतं, बघा ना काय मॅनेज होतंय का? हा ते साहेब थांबले होते. पावतीवर जो नंबर होता त्याला फोन पण लावला, पण फोन स्विच ऑफ आणि पत्ता पण नव्हता लिहला.
नुसतं पुणे लिहिलंय. तुम्हीच होते का? हा? काय माणसं असतात की एज्युकेटेड ना. तरीच ओ, ही जोक करायची वेळ आहे का? तुम्ही फोन लावा ना त्यांना. आमच्याकडे नंबर नाही देत. बरं मग तुमचा फोन तरी द्या. 5 रुपये होतील हा, पोस्टपेड आहे. द्या हो. तुझ्या एरियातलं बघ मी तू नको ना टेन्शन घेऊ. अगं मी बघते, तू थांब जरा. अगं आपण सगळ्यांना काही जास्त सांगायला नको. हा मामी तुम्ही काळजी करू नका. आपण कुठून कुठून 1-2 किलो आणायची व्यवस्था करूया. हो, पण एवढ्या रात्रीची बरी दुकानं उघडी असणार आहेत का? तू नको ना टेन्शन घेऊस. तुम्ही इथे बघा, मी आलेच. होईल काहीतरी मॅनेज. अगं होईल होईल मॅनेज काहीतरी. आले मी. आप सुन रहे हैं लव गुरु ऑन रेडियो सिटी 91.1 FM। मैं हूं आपका लव गुरु और आजकल मैं जब भी आप सबसे बात करता हूं तो वो मुझे बताते हैं कि हाउ दे वर गोइंग स्ट्रॉन्ग बट अल्टीमेटली दे फेल आउट ऑफ लव विद ईच अदर। गाइज, मैं सिर्फ आपसे इतना कहना चाहूंगा कि देखिए, दो लोगों के बीच में जो रिश्ता होता है वो तभी बनता है जब वो दोनों एक दूसरे के साथ सबसे ज्यादा कंफर्टेबल हों। दोस्तों, हमें ये नहीं भूलना चाहिए, why did we fall in love with them for the first time? If there is a misunderstanding that has made you angry, we should always check first with our partner and understand their situation. तभी तो बनेगा एक स्ट्रॉन्ग और हेल्दी रिलेशनशिप। मेरा नाम है लव गुरु। सुनते रहिए रेडियो सिटी 91.1 FM। हं. 100 पॉवर बँक्स असतील घरात, पण त्याला ऊन लागू नये म्हणून तशाच ठेवल्या असतील तुम्ही. सॉरी, पॉवर बँक आहे माझ्याकडे, पण डिस्चार्ज आहे. मला वाटलं फुल चार्ज आहे. तुमच्या अशाच वाटण्यांमुळे आधीच खूप प्रॉब्लेम झालाय. आता नको. ते मुक्ता मॅडम. मी फोन केला होता तुम्हाला. बर बर बर. ते छोट्या साहेबांचं तुम्ही कोण? मी त्यांची बायको माझी क्लासमेट होती. हां, तरीच म्हटलं एवढं महत्त्व कशाला देता. सॉरी, ते नाही नाही, ते साहेबांचा फोन आला. नेमका पिक्चरला निघालो होतो मी आणि मोबाईल फोन ऑफच करणार होतो. 11चा पण मिस होईल. चला आता. हो हो, नीट नीट नीट. तुम्ही एन्जॉय करा. ऑल द बेस्ट. हां, आणि तुम्ही झोपा नका काढू. हां, चला. शपथ मेलो होतो. थँक्स. म्हणजे मी 7लाच निघणार होतो, पण 8 वाजले आणि मग नंतर ट्रॅफिक. फक्त 10 मिनिटांसाठी. इट्स ओके, काम डाऊन. नो नीड टू एक्सप्लेन. जजमेंट चुकलं असेल तुझं, आणि तूही काही मुद्दाम करणार नाहीस ना. ऑल ओके. उद्या भेटूया सकाळी. हो, मी पिकअप करतो तुला. एकत्रच जाऊ.
ओके 9:30 शार्प. डोंट बी लेट. डोंट वरी, आय वॉन्ट. बाय. बाय. सी यू. राह सीधी चल रहे थे, गा रहे थे हम जो दोनों, तर्ज वो खुद कर्ज थी, मर्ज ये जो भुला दे वो चारा गरा मोड़ाया है. राह सीधी चल रहे थे, राह सीधी चल रहे थे, तफ़तन मोड़ाया है. हैरते दिल का कसम, हैरते दिल का कसम, तुलाया नहीं मोड़ाया है. राह सीधी चल रहे थे. तू वेडा आहेस का? शेरवानी खाली लोफर्स कोण घालतं? तुला जरा तरी सेन्स आहे का? हे वाईट दिसतं रे आधी. मला कोण बघणार आहे हा? आणि तू गळ्यात काही न घालता 2-2 किलोचे कानातले घातले, ते लय भारी वाटतात असं वाटतंय का तुला? फॅशन आहे ती, लेटेस्ट फॅशन आहे ती. तू तसे तुला काय करणार आहे म्हणा. हा सगळी अक्कल तुलाच दिली आहे ना. ही माझी फॅशन आहे, कळलं? ए मूर्खासारखं बोलू नको, ही फॅशन नाहीये काही. तू गप्प बस, मला ड्राईव्ह करू दे, नाही तर नाश्ता मिस होईल. किती वाजता पोहोचायचंय आपल्याला? लवकर जायचं आपल्याला. राह सीधी चल रहे थे, दफ़तन मोड़ाया है. हैरते दिल का कसम, तुलाया नहीं मोड़ाया है. राह सीधी चल